नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 7वा दिवस आहे आणि आता रशियाने युक्रेनमधील खेर्सॉन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे खार्किव्ह आणि कीव्हमध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत. रशियाचे पॅराट्रूपर्स खार्किव्हमध्ये उतरलेत. त्यांनी हॉस्पिटलला लक्ष केलं असून जोरदार गोळीबार सुरू आहे. खार्किव्हमध्ये आतापर्यंत हवाई हल्ले सुरू होते आणि आता रशियन सैन्य खार्किव्हमध्ये दाखल झालं आहे. रशियन सैन्य आणि युक्रेनियन नागरिकांमध्ये लढाई सुरू आहे. रशिया युक्रेनवर जमिनीवरून, आकाशातून, समोरून, समुद्रातून सतत हल्ले करत आहे. बॉम्ब, क्षेपणास्त्रे, गोळ्यांचा वर्षाव करते. रशियाने आपल्या शस्त्रांनी युक्रेनमध्ये कहर केला आहे आणि या युद्धात अनेक प्राणघातक शस्त्रांपासून ते हायटेक तंत्राचाही वापर करण्यात आला आहे. रशियाने युक्रेन विरोधात आतापर्यंत 8 शस्त्र वापरली आहेत. युक्रेन सैनिकांनी रशियाचे 5300 पेक्षा अधिक सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. तसंच रशियाची 29 लढाऊ विमानं पाडल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आला आहे. एवढंच नाही तर रशियाचे 29 हेलिकॉप्टरही पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला. तर युक्रेनच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असलेले रशियाचे 191 रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला थेट इशारा दिला. युक्रेनवरील हल्ल्याची किंमत रशियाला चुकवावी लागणार असल्याचं बायडेन म्हणाले. तसंच आम्ही युक्रेनसोबत उभे असल्याचंही बायडेन यांनी जाहीर केलंय. रशियाला अमेरिकेची एअरस्पेस वापरण्यावर अमेरिकेनं बंदी घातली आहे. मात्र अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर रशिया झुकायला तयार नाही आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केलेत. युक्रेनवरील मिसाईल हल्ले सुरूच आहेत. दरम्यान अमेरिका युक्रेनचं रक्षण करणार असून युक्रेनचे नागरिक धैर्यानं लढा देत असल्याचं बायडेन यांनी म्हटलं. तसंच अमेरिकेकडून युक्रेनला आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून युक्रेनला $1 बिलियन देणार असल्याची घोषणा बायडेन यांनी केली आहे. दरम्यान रशियासाठी अमेरिकेनं हवाई वाहतूक बंद केली आहे. अमेरिका थेट युद्धात सहभागी होणार नाही आहे, पण युक्रेनच्या नागरिकांना पाठिंबा असल्याचे बायडेन यांनी म्हटलंय. नाटो देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असून आर्थिक निर्बंध लादून रशियाची कोंडी करणार असल्याची घोषणाही जो बायडेन यांनी केली. केंद्र सरकारच्या ऑपरेशन गंगाला वेग आला असून युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परततायत. गेल्या 24 तासात 6 विमानं भारतात आली असून एकूण 1377हून अधिक भारतीय विद्यार्थी परतले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून मायदेशी आणले जाते. मात्र अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेत. त्यांना बंकरमध्ये राहावं लागतं. त्यांच्याकडील अन्नधान्याचा साठा संपत चालला आणि या विद्यार्थ्यांना अन्न पाण्याच्या तुटवड्याला सामोरं जावं लागतंय. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसने प्रवास करून आणि नंतर 25 किलोमीटर चालत शेजारील रोमानियाच्या सीमेवर पोहोचल्यानंतरही कडाक्याच्या थंडीत मदतीची वाट पाहावी लागते. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेन इथे शिकण्यासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ठाण्यातील युक्रेन इथे शिकायला गेलेल्या लव शर्मा या विद्यार्थ्याच्या पालकाची प्रतीक्षा संपलेली नाही. लव गेल्या 3 वर्षांपासून MBBSचं शिक्षण तिथे घेतोय आणि जवळपास 10 ते 15 तासांची पायपीट केल्यानंतर लव शर्मा बॉर्डरवर पोहोचला. 3 दिवस थंड वातावरणात अन्न पाण्याशिवाय त्याला राहावं लागलं. कीव्ह आणि खार्किव्ह या शहरांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने दुसऱ्या मार्गाने यावं लागलं असंही लव शर्मा यांनी सांगितलं. युक्रेनमध्ये अमरावतीचे 11 विद्यार्थी अडकलेले होते आणि त्यापैकी साहिर तेलंग, अभिषेक बारबदे हे 2च विद्यार्थी अमरावतीला घरी पोहोचू शकले. मात्र 9 विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. अमरावतीचा ऋषभ वैभव गजभिये हा विद्यार्थी ज्या भागात रशियाने आक्रमण केलं त्या खार्किव्ह या भागामध्ये अडकलेला आहे. ऋषभ हा खार्किव्ह इथे VN कराजिया युनिव्हर्सिटीमध्ये MBBSच्या 2य वर्षाला शिकतोय. युक्रेनच्या युद्धामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आकाश हा विद्यार्थी अडकला आहे. सध्या तो रुमानियाची बॉर्डर ओलांडून रुमानियामध्ये पोहोचला. मात्र गेले 2 दिवस झाले तरी तो मायदेशात परतलेला नाही. मायदेशात परतण्यासाठी आकाशची धडपड सुरू आहे. आकाशच्या आईवडिलांना आकाशच्या परत येण्याची चिंता सतावते. जोपर्यंत आपला मुलगा घरी येत नाही तोपर्यंत जीवाला घोर लागलाय असं आकाशच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेला रुशील मिर्झापुरे हा युक्रेनवरून नागपूरमध्ये पोहोचलाय. स्वप्नील डिसेंबर महिन्यामध्ये MBBSचं विनीत सिया विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेला होता. युक्रेन रशिया युद्ध सुरू होताच त्याने येण्याचा निर्णय घेतला, पण त्या काळात त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
युक्रेन देशात युद्धजन्य परिस्थितीत अडकलेली पूर्वा पाटील आपल्या घरी सुखरूप पोहोचली. पूर्वाने युद्धजन्य परिस्थितीत कसे दिवस काढले आणि कशी पोहोचली याचा अनुभव सांगितलाय. युक्रेनमध्ये भीतीदायक परिस्थिती असून आम्हाला रात्रीही युद्धाचा आवाज येत होता आणि त्यामुळे आम्ही जिवंत राहू की नाही याची शाश्वती नव्हती असंही पूर्वाने सांगितलं. युक्रेनमध्ये MBBS करत असलेला मूळचा नेपाळचा मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जालन्यात राहत असलेल्या गुरख्याचा मुलगा किरण सुखरूप घरी परतला. किरणला मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी कुटुंबीय 4 दिवस प्रयत्न करत होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील आकाश कोबनाक हा MBBSचा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला होता. 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बॉर्डर क्रॉस करून तो रोमानियामध्ये पोहोचला. गेले 2 दिवस तो रोमानियातच आहे आणि या ठिकाणी भारतीय दूतावास आणि रोमानिया प्रतिनिधींकडून मदत केली जाते. मार्केटमध्ये काही खरेदी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांकडून तिथल्या व्यापाऱ्यांनी पैसे न घेता आमच्याकडून मदत असू द्या असे उद्गार काढल्याने भारतीय विद्यार्थी खूपच भावूक झाले. तिथल्या अनेक नागरिकांकडून भारतीय विद्यार्थ्यांना माणुसकीचं दर्शन घडलं. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेत आणि त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 12 पैकी 11 विद्यार्थ्यांसोबत जिल्हा प्रशासनाचा संपर्क झालाय. पण उमरगा तालुक्यातील शुभम जाधव या मुलाशी संपर्क झाला नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. तर भूम तालुक्यातील केतकी कोकटे ही एकमेव विद्यार्थिनी गावाकडे सुखरूप आली आहे. बाकी 10 विद्यार्थ्यांची त्यांचे कुटुंबीय वाट बघतात. खार्किव इथल्या VN कराजिया नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये अमरावती इथले MBBSचे विद्यार्थी ऋषभ गजबिये आणि नेहा लांडगेसह अडकलेले 150 भारतीय विद्यार्थी जे ते खार्किववरून लिव्हिव या ठिकाणी ट्रेनमधून रोमानियाच्या बॉर्डरवरती जाणार आहेत. गोळीबारात मृत्यू झालेला विद्यार्थी जो आहे तो याच विद्यापीठात 4थ्या वर्षाला शिकत होता अशी माहिती काही वेळापूर्वी ऋषभ गजबिये या विद्यार्थ्याने दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील शिवांजली आणि ऐश्वर्यासह 15 भारतीय विद्यार्थी हंगेरी बॉर्डरकडे रवाना झालेत. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कदम हे सातत्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधतायत. विश्वजित कदम यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शिवांजली आणि ऐश्वर्या यांच्याशी संवाद साधला. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरून घमासान होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा अध्यक्षपद निवडणूक 9 मार्चला घ्यावी अशी मागणी राज्य सरकारनं 23 फेब्रुवारीला राज्यपालांना पत्र देऊन केली होती आणि मात्र राज्यपालांनी या पत्राला अद्याप प्रतिसाद दिलेला नाहीये. राज्यपालांना स्मरणपत्र देण्याचा सरकारचा विचार असून येत्या अधिवेशनात अध्यक्षपद निवडणूक होणार का याकडे लक्ष लागलंय. विधिमंडळ अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून विधिमंडळामध्ये NCP काय भूमिका घेणार आणि काय रणनीती ठरवणार यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही गेल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा संजय राऊतांनी सोमय्यांवर निशाणा साधलाय. PMC घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली. आता बरेच लोक समोर येऊ लागलेत आणि ते जर निर्दोष आहेत तर बाप बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करतात असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. बाप बेट्याच्या धावपळीमुळे सगळं स्पष्ट होत आहे. मी जे 3.5 म्हणालो ते तुम्ही मोजत राहा असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाल्याची माहिती. कारण आर्यन खान हा ड्रग्सच्या मोठ्या गटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाहीये आणि कॉर्डेलिया यावर टाकलेल्या छाप्यात अनेक नियम जे आहेत ते पाळण्यात आले नसल्याचं तपासात उघड झाल्याचं देखील कळतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय. राणेंना चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली असून दिशा सालियन मृत्यूवरील वक्तव्य होणार असल्याचं दिसतंय. नारायण राणेंना 4 मार्चला हजर राहण्याची नोटीस तर नितेश राणेंना 3 मार्चला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती आणि त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवाब मलिक यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
ईडीने नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले। फराज मलिकच्या वकिलांनी ईडीला 7 दिवसांची वेळ देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून हे संबंधित कागदपत्रांसह ईडी कार्यालयात ते येऊ शकतात। मात्र ईडीकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही। भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला। नील सोमय्या यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये। दरम्यान पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक आहे। पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता। राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे। एक रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांचं व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येईल। दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवीन योजना जाहीर करण्यात आल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं। या योजनेअंतर्गत उच्चदाब वीज ग्राहकांना एक रकमी वीज बिल भरल्यास 5% रक्कम माफ केली जाणार आहे, तर लघुदाब वीज ग्राहकांनी एक रकमी भरल्यास 10% रक्कम माफ केली जाईल। दिशा सलियनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता पुत्रांनी केला होता आणि कोणतेही पुरावे नसताना एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात असे बदनामीकारक विधान करणं चुकीचं असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शिर्डीत म्हटलंय। मुंबईतील शाळांचे वर्ग आजपासून पूर्णवेळ सुरू झालेत। 1ली ते 12वीच्या वर्गात सर्व तासिका होणार आहेत। विद्यार्थ्यांबरोबरच पालकांकडूनही या निर्णयाचं स्वागत केलं जातंय। याचा आढावा वारंवार शिक्षण विभागाच्या वतीने घेतला जातोय आणि यापुढे घेतला जाईल। लोकमत वृत्तपत्र समूहाकडून यंदा कर्तव्य आहे या नावाखाली विशेष मोहीम आखण्यात आली आहे। कचरा समस्या, शिक्षण, रस्ते सुरक्षा त्याचबरोबर महिला सुरक्षा विषयांवर विशेष मोहीम राबवली जाते। लोकमत मुंबई वृत्तपत्राचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाअंतर्गत समितीच्या सदस्यांची ओळख करून दिली। समाजातील विविध मान्यवर या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची समिती स्थापन करून त्यांची मतं आणि समस्यांचे कंगोरे मांडले जाणार आहेत। साताऱ्यातील माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करोडो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणात खासदारांचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला। तक्रारदार हे भाजपच्याच तिकिटावर विधानसभा लढवलेले आणि खासदारांचे खास म्हणून ओळखले जाणारे दिगंबर अगवणे यांनी दिल्यामुळे याबाबत संपूर्ण मतदारसंघात चर्चा सुरू झाली। मद्यधुंद अवस्थेत क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या कारनं धडक दिली होती। कांबळीनं मुंबईतल्या त्याच्या सोसायटीच्या गेटवर कारला धडक दिली होती आणि या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला। यानंतर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली। आता कांबळीची त्या दिवसाची अवस्था दाखवणारा व्हिडिओ आता व्हायरल झाला। लाल रंगाचा टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला विनोद हा व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतोय। विनोद दारूच्या नशेत असून त्याला नीट चालताही येत नव्हतं। त्यानंतर तो कार मालक आणि इतरांशी वाद घालताना दिसतोय। हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिनाभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही आणि त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूरकरांचे आभार मानले। नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते। गेल्या वर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचं नाव आघाडीवर होतं। याच नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात एक सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाहीये। स्वतः सरण रचून 80 वर्षीय आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केली। मन हेलावून टाकणारी ही घटना जी आहे ती नागपूरमधल्या कुही तालुक्यात घडलेली आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आत्माराम ठवकर यांनी गावात मंडईनिमित्त सुरू असलेलं नाटकही पाहिलं। त्यांची प्रकृती चांगली होती, मात्र पहाटे 5 वाजता ते शेताकडे आले आणि त्यांनी आत्महत्या केली। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहिनी फुटली आहे। वीज केंद्रातून राख साठवण तलावाकडे जाणारी राख वाहिनी फुटल्याने राखयुक्त पाणी नदीत मिसळलं गेलं। प्रचंड वेगाने राखयुक्त पाणी नदीत जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या गळतीमुळे हजारो लिटर राखयुक्त पाणी थेट नदीत मिसळलं गेल्याने प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबईतील शिरवणे MIDC मधील एका कंपनीतील ठेकेदाराची हत्या करण्यात आली। नंदकिशोर सहाणी यांची पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून हत्या करण्यात आली। मागील काही वर्षांपासून हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते। भिवंडी शहरातील खुणी गावात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। ॲडव्होकेट अजय पाटील यांच्या घरातील त्यांचे कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला आणि यात 5 दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवलेत। पोलीस अधिक तपास करतात।
नंदुरबारमध्ये तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। 134 जणांना ही विषबाधा झाली असून दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर संध्याकाळी उलट्या सुरू झाल्या आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कोरोना आटोक्यात आल्यामुळे अखेर तब्बल 2 वर्षांनंतर मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात तमाशा आणि लावणीचे फड रंगले। मनमाडला सार्वजनिक महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने म्हणजे या समितीतर्फे लावणीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कलाकारांनी अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारी लावणी सादर केली। लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती। लावणी आणि तमाशा पुन्हा सुरू झाल्यामुळे कलाकारांना रोजगार मिळाला। जुन्नर तालुक्यातील ओतूर इथे कठडा नसलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून पिंजऱ्यात जेरबंद करून जीवनदान देण्यात आले। याबद्दलची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली। ओतूर इथल्या आवळी परिसरात ओढ्याच्या बाजूला दीपक गाडवे यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी अशी की मुंबई मनपाची स्थायी समितीची बैठक वादळी ठरणार आहे। 179 प्रस्ताव केवळ टक्केवारीसाठी मांडण्यात आल्याचं या ठिकाणी समोर येते। असा आरोप जो आहे तो भाजपने केला आहे। आयुक्तांनी सर्व प्रस्ताव मागे घ्यावेत अशी मागणी भाजपने केली आहे। मनपा सभेत सुमारे 2000 कोटींचे प्रस्ताव जे ते मंजुरीसाठी ठेवण्यात आलेत। यशवंत जाधवांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडल्याचं पण आपण बघितलं होतं। यशवंत जाधव सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत। प्रणाली, काय तपशील याबद्दल? विशाल, आताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये 650 कोटी रुपये जे की नगरसेवकांना विविध तरतुदींअंतर्गत दिले जातात ते 650 कोटी रुपये जे आहे ते आयुक्तांनी गोठवलेले आहे। खरं तर स्थायी समितीची मध्ये अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर नगरसेवकांना हे विविध विषयांसाठी हे पैसे दिले जातात आणि दरवर्षी तशी पद्धतीची वाढीव तरतूद केली जाते आणि मग ती महासभेमध्ये पास केली जाते। पण यावेळेला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर पडलेली आयकरची रेट आणि त्यानंतर आता हळूच ईडी त्याच्यामध्ये येणार अशी चर्चा असल्यामुळं आणि त्याचे धागेदोरे जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं अधिकाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणले आहे आणि म्हणूनच प्रिकॉशनरी मेजरमेंट किंवा पुढचा धोका लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी हे 650 कोटी रुपये गोठवले असल्याची चर्चा मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण राजकारणात रंगली आहे आणि त्याचा एक मोठा परिणाम येत्या काळामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल। आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की मुंबई मनपाची स्थायी समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण 179 प्रस्ताव केवळ टक्केवारीसाठी मांडण्यात आल्याचा आरोप जो आहे तो भाजपने केला आहे। आणि आता इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। झुंड चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचं कौतुक अभिनेता आमिर खाननं केलंय। चित्रपटात बच्चन साहेबांनी अप्रतिम काम केलंय आणि त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले, पण हा त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असल्याचं आमिरनं म्हटलं। अभिनेत्री हुमा कुरेशीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत। भांगेत सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र असल्याचे फोटो व्हायरल होतात। हुमाचा असा लुक पाहून नेटकरी पेचत पडलेत। तिने लग्न केलं की काय अशी चर्चा सोशल मीडियावरती रंगू लागली। मात्र हुमाने लग्न केलं नसून हा लुक तिच्या आगामी प्रोजेक्टमधला असल्याचं कळतंय। भारत श्रीलंका यांच्या शुक्रवारपासून सुरू होणारी पहिली कसोटी ही विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100वी कसोटी असणार आहे। ती प्रेक्षकांच्या साक्षीने होणार असल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केलं। मोहाली इथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने स्टेडियममध्ये 50% प्रेक्षकांना परवानगी दिली आहे। भारतीय महिला संघ सलामीवीर स्मृती मानधनाने वेस्ट इंडिज सोबतच्या सामन्यामध्ये मोठी कामगिरी केली आणि तिच्या 67 चेंडूत साकारलेली 66 धावांची खेळी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर भारताने अखेरच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर 81 धावांनी विजय मिळवला। यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।